मेहनत से एक दिन शोर होगा, याद रखना अपना भी एक दौर होगा. गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. संपूर्ण बेसिक कोर्समधला पुढचा पार्ट आपण आज पाहणार आहोत आणि याच्यामध्ये आज आपण भारताचा भूगोल पाहणार आहोत, जे की इयत्ता 5वीचं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं. तर ते आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत. मी ऑलरेडी मागच्या रविवारी तुम्हाला सांगितलं होतं की एका आठवड्यामध्ये तुम्हाला 5वीच्या भूगोलाचा अभ्यास करून यायचा आहे आणि याचा फायदा तुम्हाला तुमची 2021च्या एक्झामसाठीची तयारी, पण त्याचबरोबर 2020ची एक्झाम तुम्ही देणार असाल तर रिव्हिजनसाठी सुद्धा नक्कीच होईल, कारण खूप प्रश्न असे असतात जे डिरेक्टली बुकमधून येतात. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. तुम्हाला काही क्वेश्चन्स दिसतील तुमच्या स्क्रीनवरती, त्यांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. मी रविवारी सांगितलं होतं की जर तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल की मला ते क्वेश्चन पाठवणार असतील तर तुम्ही पाठवू शकता, आणि मला ज्या वॉरियरनी क्वेश्चन्स पाठवलेले आहेत तर त्यांचं नावसुद्धा मी अनाऊन्स करणार आहे लेक्चरच्या शेवटी. त्यामुळे जर तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल तर लेक्चर शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला क्वेश्चन जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. सुरुवातीचे काही जे टॉपिक आहेत ते थोडेसे जगाच्या भूगोलावरती आहेत असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यातलेच एक दोन क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. बाकी क्वेश्चन सगळे भारताच्या भूगोलावरती आहेत. पहिला प्रश्न आहे, पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास डॅश डॅश किलोमीटर तर ध्रुवीय व्यास हा डॅश डॅश किलोमीटर आहे. उत्तरं आहेत, खाली पर्याय दिलेले आहेत. 24,351, 25,431. दुसरा ऑप्शन आहे 12,756, 12,714. तिसरा पर्याय आहे 12,714, 12,756 आणि चौथा पर्याय आहे 25,431, 24,351. तर तुमचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. तुमच्याकडे 10 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. जर आपण पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास पाहिला तर तो आहे 12,756 आणि जर आपण ध्रुवीय व्यास पाहिला तर तो आहे 12,714. इथे तुम्हाला नंबर्स दिसत असेल. जर आपण पृथ्वीच्या आकाराचा विचार केला तर पृथ्वी जी आहे ती आपल्याला माहिती आहे की विषुववृत्तीय भागामध्ये थोडीशी चपटी झालेली आपल्याला आढळते. त्यामुळे विषुववृत्तीय व्यास जो आहे तो तुलनेने जास्त लांबीचा आहे जर आपण ध्रुवीय व्यासाचा विचार केला तर. इथे पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे, इथे पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे आणि या दोन्हीला जोडणारी जी रेषा आहे त्याला आपण ध्रुवीय व्यास म्हणतो. तर विषुववृत्त म्हणजेच विषुववृत्ता जवळून जाणारं जर आपण अंतर मोजलं तर तो होईल पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास. तर इथे तुम्हाला दोन्हीमधला डिफरन्स सुद्धा विचारला जाऊ शकतो, किंवा विषुववृत्तीय व्यास मोठा आहे की ध्रुवीय व्यास मोठा आहे असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. तर इथे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेला आहे की विषुववृत्तीय व्यास आणि ध्रुवीय व्यास विचारलाय. तर इथे दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय जर तुम्ही पाहिला तर थोडंसं उलटसुलट करून दिलेलं आहे. म्हणजे विषुववृत्तीय व्यास आणि ध्रुवीय व्यास नंबर सेम आहेत, फक्त मागे पुढे दिलेले आहेत. तर जेव्हा प्रश्न येतो तर व्यवस्थित वाचायचं, तिथे घाईघाईमध्ये तुमचं उत्तर चुकू शकतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, अविधान आहे, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या स्थितांबर या थरात आढळतो. आणि विधान ब आहे, संदेश वहनासाठी मध्यांबर या थराचा उपयोग होतो. अयोग्य, ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही. 10 सेकंदांचा वेळ सुरू होतोय. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे फक्त अयोग्य. इथे जे दिलेलं आहे ओझोन वायूचा थर हा वातावरणाच्या स्थितांबर या थरामध्ये आढळतो, तर हे विधान बरोबर आहे. मात्र दुसरं विधान जे आहे संदेश वहनासाठी मध्यांबर या थराचा उपयोग होतो, तर हे विधान चुकीचं आहे. आपण इथे फक्त स्थितांबर आणि ज्या थरामधून संदेश वहन होतं तर ते फक्त पाहणार आहोत. पुढच्या प्रश्नामध्ये आपण बाकीचे थर पण पाहणार आहोत. तर जर आपण स्थितांबराचा विचार केला तर तापस्तब्धीच्या वर, म्हणजे तपांबर हा पहिला स्तर आहे, त्याच्यावरती तापस्तब्धी असा एक आपण असं म्हणू शकतो की एक पट्टा आहे आणि त्याच्यावरती स्थितांबर हा थर आहे आणि याच्यामध्ये हवेची हालचाल होत नाही, हवा स्थिर असते. या थरामध्ये बाष्प आणि धूलिकण यांचे प्रमाण खूपच कमी असते.
याचा विस्तार जर आपण पाहिला तर तो साधारणतः 13 ते 50 किलोमीटरपर्यंत आढळतो. पण खालचा जो 3 किलोमीटरचा पट्टा आहे, तर तिथे तापस्तब्दी असं त्या पट्ट्याला आपण म्हणू शकतो. स्थितांबराच्या खालच्या भागामध्ये ओझोन वायूचा थर आहे आणि सूर्यापासून येणारे अतिनील किरण जे की सजीवांना हानिकारक असतात, तर ते ओझोन वायू जो आहे तो शोषून घेत असतो आणि त्यामुळे जीवसृष्टीचं संरक्षण होतं. तर हे माहिती आपल्याला दुसऱ्या नंबरचा पट्टा जो आहे स्थितांबर. मुख्यतः स्थितांबरामध्ये जास्त प्रमाणामध्ये ओझोन वायूचा थर जो आहे तो आढळतो. हे विधान लक्षात ठेवा. त्यानंतर जो दुसरा थर आहे तो आहे आयनांबर. आयनांबर जर पाहिलं तर तो मध्यांबराच्या वरच्या थरात आहे. म्हणजे सगळ्यात खाली आहे तपांबर, इथे तपांबर आहे, त्यानंतर स्थितांबर आहे, त्यानंतर मध्यांबर आहे आणि मग नंतर आयनांबर आहे. या आयनांबराचा जो विस्तार आहे तो 80 ते 500 किलोमीटर दरम्यान आहे आणि याच्यामधून रेडिओ लहरी ज्या आहेत त्या परावर्तित होतात आणि म्हणूनच या थराचा वापर जो आहे तो संदेश वहनासाठी होतो. तर याच्याबद्दल ऑलरेडी म्हणजे आय डोंट रिमेंबर, पण मी ही ट्रिक कुठेतरी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. परत एकदा मी सांगेन तुम्हाला पुढच्या प्रश्नामध्ये की हे जे पट्टे आहेत वातावरणाचे ते कशा पद्धतीने सलग लक्षात ठेवायचे. म्हणजे बऱ्याचदा आपला जो गोंधळ उडतो की वरती कोणता खाली कोणता, तर त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगेन. पुढचा प्रश्न इथे योग्य जोड्या लावा दिलेला आहे. एका बाजूला वातावरणाचे थर आहेत आणि दुसऱ्या बाजूला कोणत्या किलोमीटर दरम्यान ते थर आढळतात हे दिलेलं आहे. तपांबर, स्थितांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. आणि पुढे दिलेला आहे 500 ते 1050 किलोमीटर, त्यानंतर 16 ते 50 किलोमीटर, 0 ते 16 किलोमीटर आणि 80 ते 500 किलोमीटर. पुढे जोड्या दिलेल्या आहेत. तर तुमचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. मग आपण बघूयात की याचं बरोबर उत्तर काय आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे जर आपण पाहिलं तर सगळ्यात खाली आहे तपांबर, म्हणजे 0 ते 16 किलोमीटर, काही ठिकाणी 13 किलोमीटर असं सुद्धा त्याचा उल्लेख आढळेल. तर मध्ये असणारा 3 किलोमीटरचा जो पट्टा आहे त्याच्यामुळे हे कन्फ्युजन राहतं बऱ्याचदा. तर 0 ते 16 किलोमीटर तपांबर, त्यानंतर स्थितांबर जो आहे तो 16 ते 50 किलोमीटरच्या दरम्यान आहे. त्यानंतर आयनांबर जो आहे मध्ये मध्यांबराचा पट्टा सोडून वरती आयनांबर आहे 80 ते 500 किलोमीटर आणि नंतर आहे बाह्यांबर 500 ते 1050 किलोमीटरच्या दरम्यान. तर आपण अगदी म्हणजे मी जे नेहमी तुम्हाला सांगते की चौथ्या जोडीवरून उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. तर चौथी जोडी तुम्हाला येत असेल तर ऑटोमॅटिकली तुमचा आन्सर आला असता पर्याय क्रमांक 3. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तपांबराचा पट्टा तुम्हाला इथे दिसतोय. सगळ्यात खाली तपांबर आहे 0 ते साधारणतः 16 किलोमीटरपर्यंत. त्याच्यानंतर तापस्तब्दी म्हणजे जिथे स्थिर तापमान असतं असा एक पट्टा आहे. तिथून वरती आहे स्थितांबर, तिथून वरती आहे मध्यांबर, नंतर आहे आयनांबर आणि नंतर आहे बाह्यांबर. तर इथे तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर एक साधं सोपं विधान होतं की ज्याच्यामधून आपण असं म्हणू शकतो की म्हणजे हे सगळे पट्टे आणि त्याचं वैशिष्ट्य जे आहे ते तुमच्या लक्षात राहू शकतं. तर ते विधान असं होतं की बाबांचं तापमान वाढले, म्हणजे बाबा म्हणजे इथे बाह्यांबर आहे, बाबांचं तापमान वाढले. तर इथे काय असतं, बाह्यांबरामध्ये जसं जसं आपण बाह्यांबर या थरामध्ये जाऊ तसं तापमान वाढायला लागतं. म्हणजे उलट परिस्थिती एक प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. आई संदेशाचं वहन करणं, म्हणजे इथे आयनांबर या थरामध्ये संदेश वहन चालतं. मग एकदम कमी होईल तापमान, मध्यांबरामध्ये तापमान कमी असतं आणि मग इथे आहे स्थिर हवेत आपल्याला बाष्प कमी जाणवेल आणि सगळ्यात शेवटचा जो आहे तो आपल्या तसाही लक्षात राहतो, तो म्हणजे तपांबर. तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल, बाबांचे तापमान वाढले, आई संदेशाचं वहन करणं, मग एकदम कमी होईल तापमान, स्थिर हवेत बाष्प कमी होऊन मग सगळ्यात खाली जे आहे तर तो येतो थर तपांबर. तपांबर हा लक्षात राहतो. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे जे नंबर्स आहेत म्हणजे अंतर आहे तर ते प्रत्येक रेफरन्सनुसार थोडंफार चेंज आहे, पण तुम्हाला जर एकदा टप्पे लक्षात राहिले तर ॲटोमॅटिकली डिस्टन्स तुमच्या लक्षात येतं. कारण NCERT मध्ये थोडंसं वेगळं आहे, म्हणजे CBSE बोर्डमध्ये आणि स्टेट बोर्डमध्ये वेगळं आहे आणि रेफरन्समध्ये पण थोडंफार चेंजेस आहेत. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, हा सोपा प्रश्न आहे. डॅश डॅश व डॅश डॅश ही जगातील सर्वाधिक पाऊस पडणारी ठिकाणे आहेत. 1 आंबोली चेरापुंजी, 2 चेरापुंजी आणि मोसिनराम,
3 दाजीपूर आणि गारो टेकड्या आणि 4 सातपुडा पायथा आणि हिमालय. तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 चेरापुंजी आणि मोसिनराम. तर हे तुम्हालाही माहिती असेल की चेरापुंजी आणि मोसिनराम ही 2 ठिकाणं अशी आहेत जिथे की खूप जास्त पाऊस पडतो आणि मग ती 2 जगातली सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणं अशी मानली जातात. तर हे जुनं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं. सो त्यावेळची जर आकडेवारी आपण पाहिली तर चेरापुंजी येथे 10,800 मिलीमीटर तर मोसिनराम येथे 11,400 मिलीमीटर पर्यंत वार्षिक सरासरी पाऊस पडतो आणि ही दोन्ही ठिकाणं जी आहेत ती ईशान्य भारतामध्ये आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात. धुवाधार धबधबा कोणत्या नदीवरती आहे? चंबळ, गोदावरी, नर्मदा की कावेरी? तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये ना. 1 लाइनर क्वेश्चन आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 नर्मदा नदीवरती धुवाधार हा धबधबा आहे. नर्मदा नदी आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने थोडी महत्वाची आहे. नर्मदा नदीचा जर विचार केला तर ती अमरकंटक या ठिकाणी उगम पावते आणि नर्मदा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. हे जसंच्या तसं स्टेट बोर्ड मधून उचललेलं आहे, त्याच्यामुळे याच्यावरती कोणाला डाऊट असण्याचं काही कारण नाही. भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी जर आपण पाहिलं तर नर्मदा आहे. इतर नद्या पश्चिम वाहिनी आहेत, मात्र काही आहेत त्या भारताच्या बाहेर जातात. फॉर एक्झाम्पल सिंधू ही नदी, तर ती भारतातून वाहते मात्र ती भारताच्या बाहेर जाते. तर किती भाग त्या नदीने व्यापलेला आहे याच्यावरती ती नदी भारतातली किती या नंबरची नदी आहे हे आपण डिसाईड करू शकतो. ही नदी जी आहे ती विंध्य आणि सातपुडा पर्वतांच्या दरम्यान असलेल्या खसदरीमधून वाहते आणि आपण ज्या वेळेला महाराष्ट्राचा भूगोल पाहिलेला आहे तेव्हा आपण हे पण पाहिलेलं की कोणत्या 2 पर्वतरांगांच्या दरम्यान कोणती नदी वाहते. इथे जर आपण पाहिलं तर विंध्य आणि सातपुडाच्या दरम्यान असणाऱ्या खसदरीतून नर्मदा ही नदी वाहते. नर्मदा नदी छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमधून वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. नर्मदा नदीचा जर विचार केला तर नर्मदा नदीवरती जबलपूर जवळ धुवाधार हा धबधबा आहे. हे लक्षात ठेवा. जबलपूर जवळ धुवाधार हा धबधबा आहे आणि त्यानंतर ती भेडा घाट या संगमरवरी खडकांच्या घळईमधून वाहते. तर एवढी माहिती स्टेट बोर्ड मध्ये नर्मदा नदीबद्दल दिलेली आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे भूगर्भातील उष्णतेचा वापर करून कोणत्या राज्यातील मणीकरण येथे ऊर्जा निर्माण करण्यात येते? 1 उत्तराखंड, 2 उत्तर प्रदेश, 3 हिमाचल प्रदेश की 4 यापैकी नाही? तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. 10 सेकंदांचा वेळ तुमचा सुरू होतोय. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. भूगर्भातील उष्णतेचा वापर करून हिमाचल प्रदेश राज्यातील मणीकरण येथे ऊर्जा निर्माण करण्यात येते. तर आपल्याला माहिती आहे की ऊर्जेचे जे साठे आहेत ते आपण असं म्हणू शकत नाही की म्हणजे कधीही न संपणारे नाहीत. त्यामुळे हल्ली जर आपण पाहिलं तर बऱ्याच प्रमाणावरती सौर ऊर्जा असेल किंवा भूगर्भातील ऊर्जा आहे तर तिचा ऊर्जा साधन म्हणून वापर करण्यात येतो. सध्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा उपयोग सुरू झालेला आहे. दिल्लीजवळ असणारा तिमारपूर येथे टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे. हे नाव पण लक्षात ठेवा. दिल्लीजवळ असणारं तिमारपूर. आणि हिमाचल प्रदेशमधलं मणीकरण या ठिकाणी भूगर्भातील उष्णतेचा वापर करून उष्णता निर्मिती किंवा ऊर्जा निर्मिती जी आहे ती केली जाते. उष्णतेचा वापर करून ऊर्जा निर्मिती केली जाते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न, हे सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले भारतातील राज्य आहे? ओडिशा, उत्तर प्रदेश, पंजाब की पश्चिम बंगाल? तसं तर तुम्ही जी आकडेवारी पाहिलेली आहे ती आकडेवारी थोडी वेगळी असेल. 2011ची असेल ती. तर त्यामुळे इथे देताना उत्तर तुम्हाला त्या आकडेवारीनुसार इथे जे सर्वाधिक घनतेचं दिलेलं असेल ते तुम्हाला द्यायचं आहे. इथे ज्या राज्यांची नावं आहेत त्याच्यापैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे ते तुमचं उत्तर असेल. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. तर मी अगदी छोटी ट्रिक तुम्हाला सांगते.
की जसं लोकसंख्या या टॉपिकमध्ये आपण बऱ्याचशा ट्रिक पाहिलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपण सर्वाधिक लोकसंख्या असणारी राज्य, त्यानंतर साक्षरतेवाली राज्य पाहिली होती. जसं घनतेचं राज्य जर पाहायचं म्हटलं तर पहिली राज्य लक्षात ठेवण्यासाठी जी ट्रिक आहे ती आहे गर्दीबी बंगाली केवळ उत्तर. गर्दीबी बंगाली केवळ उत्तर. तर ॲक्च्युली हे जी ट्रिक आहे ती 2011च्या लोकसंख्येसाठीची आहे. आपल्याला जे पुस्तकामध्ये विचारलेलं आहे ते 2001च्या लोकसंख्येवरती आधारित आहे, कारण स्टेट बोर्डच्या बुकमध्ये 2001ची लोकसंख्या दिलेली आहे. तर गर्दी बी बंगाली केवळ उत्तर ही आहे ट्रिक. गर्दी म्हणजे काय, तर घनता जास्त. गर्दी म्हणजे काय, घनता जास्त. बी म्हणजे काय, तर बिहार. बंगाली म्हणजे पश्चिम बंगाल. केवळ म्हणजे केरळ आणि उत्तर म्हणजे उत्तर प्रदेश. हे सरळ सरळ एक विधान लक्षात ठेवा. गर्दी बी बंगाली केवळ उत्तर. गर्दी म्हणजे घनता जास्त, बी म्हणजे बिहार, बंगाली म्हणजे पश्चिम बंगाल, केवळ म्हणजे केरळ आणि उत्तर म्हणजे उत्तर प्रदेश. अशा पद्धतीने. तर याच्यानुसार जर आपण विचार केला तर तसंही बिहार ऑप्शनमध्ये नाहीये आणि दुसरा ऑप्शन येतो आपला पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे सुती कापडाच्या उत्पादनासंबंधी खालील राज्ये उतरत्या क्रमाने लावून बरोबर उत्तर निवडा. आता हा पण बरंच स्टेट बोर्डचा प्रश्न आहे. हा जुन्या सिलेबसवरती आधारित आहे, त्यामुळे नवीन आकडेवारीनुसार कदाचित हा क्रम बदललेला असू शकतो. मात्र ज्या वॉरियरनी मला प्रश्न पाठवले त्यांनी पाठवला होता, सो हा प्रश्न मी घेतलेला आहे. इथे 4 राज्य दिलेली आहेत: गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू. पर्याय आहेत अ ब ड क, अ ब क ड, ब अ क ड की ब अ ड क. तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. 10 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अ ब ड क. तर कापड उद्योगाचा जर विचार केला तर भारतामध्ये सुती कापड उद्योग हा मोठा आणि लघु उद्योग अशा दोन्ही स्वरूपामध्ये आढळून येतो. आणि कापड विणण्याचा जो उद्योग आहे तो लघु उद्योग म्हणून देशामध्ये सगळीकडे चालतो. मोठे कापड उद्योग जे असतात ते विशिष्ट भागामध्ये दिसून येतात. सुती कापड उद्योगाबरोबरच लोकर, रेशीम आणि कृत्रिम धाग्यांपासून सुद्धा देशात कापड तयार केलं जातं. एक गोष्ट लक्षात घ्या, कापड उद्योगाबाबत मे बी असा प्रश्न येऊ शकतो, जसं की तुम्हाला माहिती असेल ज्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन होतं तर त्याच भागामध्ये आपल्याला ऊसाचे म्हणजे साखरेचे जे कारखाने असतात ते एकवटलेले दिसतात. त्याचं रिझन काय आहे की ऊस जर समजा म्हणजे जास्त दिवस लागले ऊसाला कारखान्यापर्यंत पोहोचायला, तर त्याचं जे आउटपुट असतं किंवा त्याचं जे साखरेमध्ये रूपांतर होण्याचं प्रमाण असतं तर ते कमी होऊ शकतं, म्हणजे कच्च्या मालावरती परिणाम होतो. त्यामुळे जनरली अशाच भागामध्ये साखर कारखाने हे एकवटलेले असतात की जिथे ऊसाचं उत्पादन होतं. मात्र कापड उद्योग जे असतात ते असं नाहीये की जिथे कापसाचं उत्पादन होईल त्याच भागामध्ये जास्त कापड उद्योग आपल्याला आढळतील असं नाही. तर कापड उद्योग जे आहेत ते थोडंसं आपण म्हणू शकतो की औद्योगिकीकरण झालेल्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आढळतात. तर असा एक संकल्पनात्मक प्रश्न बनू शकतो, म्हणून त्याच्याबद्दल मी बोलले. कापड उद्योग जो आहे तो प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यात मोठ्या प्रमाणावर चालतो. त्याशिवाय तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश या राज्यात सुद्धा कापड उद्योग विकसित झालेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. हा नदी प्रणालीवरती आधारित असणारा प्रश्न आहे. एका बाजूला नद्या दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला उपनद्या दिलेल्या आहेत. तर सेम असा क्वेश्चन एक महाराष्ट्राच्या भूगोलावरती झाला होता, तर मे बी याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. नद्या आहेत तापी, यमुना, गोदावरी आणि कृष्णा आणि उपनद्या आहेत भीमा, इंद्रावती, चंबळ आणि गिरणा. तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. 10 सेकंड सुरू होतात आत्ता. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे जर आपण तापीची उपनदी पाहिली तर ती आहे गिरणा, आपल्याला माहिती आहे. त्यानंतर म्हणजे आपण जसं मी नेहमी सांगते उलट शक्यतो जोड्या लावायच्या. कृष्णाची जर पाहिली तर ती भीमा आहे, गोदावरीची इंद्रावती आहे आणि यमुनाची चंबळ आहे. तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. तर भारतातील असतील किंवा महाराष्ट्रातील असतील नदी प्रणाली हा एक मोठा घटक आहे. तर महाराष्ट्रातील नदी प्रणाली आपण युद्धाभ्यासमध्ये कव्हर केलेला आहे, त्यामुळे जर तुम्ही ते पाहिलं नसेल तर ते लेक्चर पहा, तिथून तुमचा नदी प्रणालीचा बऱ्यापैकी कंटेंट कव्हर होईल. भारतातील नदी प्रणाली पण आपण एखाद्या युद्धाभ्यासमध्ये कव्हर करून टाकूयात. पुढचा प्रश्न,
हा बेसिक प्रश्न आहे, भारताच्या विस्ताराबाबतचा आहे. 2 विधानं आहेत. पहिलं विधान आहे, भारताचा पूर्व पश्चिम विस्तार उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा जास्त आहे. आणि दुसरं विधान आहे, भारताचं क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं आहे. अयोग्य, ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही? तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. व्यवस्थित विचार करून उत्तर द्या. 10 सेकंड्स आहेत तुमच्याकडे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच भारताचं क्षेत्रफळ जे आहे ते 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं आहे. पण जर आपण भारताचा विस्तार पाहिला तर भारताचा जो पूर्व पश्चिम विस्तार आहे तो आहे 3,000 किलोमीटर. म्हणजे हे स्टेट बोर्ड मधली आकडेवारी आहे. आणि जर आपण उत्तर दक्षिण पाहिला तर तो आहे 3,200 किलोमीटर. तर तुम्हाला माहिती असेल 3,214 आणि 2,933 हे दोन आकडे तुम्ही लक्षात ठेवले असतील, राईट. 2,933 आणि जर असा पाहिला तर 3,214. तर हे तुम्ही 10वीच्या बोर्डमध्ये किंवा रेफरन्स बुकमध्ये पण हेच दिलेलं आहे. तर जर आपण 5वीचं बुक पाहिलं तर तिथे इन जनरल दिलेलं आहे 3,000 आणि 3,200. तर उत्तर दक्षिण विस्तार जो आहे तो पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा आपल्याला जास्त आढळतो. पूर्व पश्चिम किती आहे 3,000 आणि उत्तर दक्षिण किती आहे 3,200. म्हणजे उत्तर दक्षिणचा जो आहे तो जास्त आहे. इथे म्हटलेला आहे पूर्व पश्चिमचा जास्त आहे, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. आणि उत्तर आणि दक्षिणेस जर आपण याचा विचार केला तर भारताचा जो विस्तार आहे, म्हणजे तुम्ही मॅप पाहिला तर भारताचा विस्तार जो आहे तो उत्तर आणि दक्षिणेला कमी कमी होत गेलेला आहे. आणि पूर्व पश्चिमचा विचार करताना मध्यभागी तो विस्तार आपल्याला जास्त आढळतो. भारताचा आकार बघितला, मॅप पाहिला की तुमच्या ते ऑटोमॅटिकली लक्षात येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न हिमालयाच्या रांगांशी रिलेटेड आहे. हिमालयाच्या रांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. अ शिवालिक, ब हिमाचल आणि क बृहद हिमालय. तर यांचा तुम्हाला दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावायचा आहे. पहिला पर्याय आहे अ ब क, दुसरा पर्याय आहे ब अ क, तिसरा पर्याय आहे क ब अ आणि चौथा पर्याय आहे अ क ब. तर तुमचं उत्तर लाईव्ह चार्ट मध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे इथे दिलेला जो क्रम आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे तो अगदी बरोबर आहे. शिवालिक, हिमाचल आणि बृहद हिमालय अ ब क. तर हिमालयातल्या काही पर्वतरांगा आहेत ज्यांच्यावरती प्रश्न जनरली येतो बऱ्याचदा. तर त्या तुम्हाला क्रमाने लक्षातच पाहिजेत. म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारले, उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारले, हे व्यवस्थित लक्षात घेऊन उत्तर द्यायचं. हिमालयाच्या 3 रांगा ज्या आहेत त्या अशा समांतर पसरलेल्या आहेत. याच्यामध्ये दक्षिणेकडची जी आहे ती शिवालिक आहे, मधली जी आहे ती आहे हिमाचल आणि जर आपण सर्वात उत्तरेकडची पाहिली तर ती आहे बृहद हिमालय. या रांगांची उंची जी आहे ती आपण जसं जसं उत्तरेकडे जाऊ तशी तशी ती वाढत जाते. म्हणजे शिवालिकपेक्षा हिमाचल ही जास्त उंचीची असेल आणि हिमाचलपेक्षा बृहद हिमालय ही जास्त उंचीची असेल. त्याचबरोबर झास्कर, लडाख, काराकोरम या रांगा सुद्धा आहेत आणि लडाखचं पठार यांचा सुद्धा समावेश पश्चिम हिमालयामध्ये होतो. तर काही पर्वतरांगा आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्यांचा क्रम पण मी तुम्हाला सांगते. पहिली तर आहे शिवालिक, दुसरी आहे पीर पंजाल, त्यानंतर तिसरी आहे झास्कर, त्यानंतर आहे लडाख आणि शेवटी आहे काराकोरम. तर हा क्रम जो आहे तो दक्षिणेकडून उत्तर म्हणजे सर्वात दक्षिणेकडे शिवालिक आहे, त्यानंतर पीर पंजाल आहे, त्यानंतर झास्कर आहे, त्यानंतर लडाख आहे आणि नंतर काराकोरम आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम आहे. तर हे लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. शिवा पिझ्झा खाल्ला का? शिवा पिझ्झा खाल्ला का? तर इथे शिवा फॉर शिवालिक, पिझ्झा मधला पी फॉर पीर पंजाल, झा फॉर झास्कर, खाल्ला मधला ल जो आहे तो लडाख साठी आणि का आहे काराकोरम साठी. शिवा पिझ्झा खाल्ला का? अशा पद्धतीने तुम्ही तो क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे अविधान आहे. उत्तर भारतीय पठारी प्रदेशात मारवाड, मेवाड, माळवा, बुंदेलखंड इत्यादी पठारे आहेत. आणि दुसरे विधान आहे गुरु शिखर 1,822 उंचीचं शिखर जे अरवलीतील सर्वात उंच शिखर आहे.
आणि ब योग्य, फक्त अयोग्य, फक्त ब योग्य की यापैकी नाही? तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये नोंदवा. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे फक्त अविधान योग्य आहे, ब विधान हे चुकीचं आहे. जर आपण पठारी प्रदेशाचा विचार केला तर पठारी प्रदेशाचे उत्तर भारतीय पठारी प्रदेश आणि दक्षिण भारतीय पठारी प्रदेश असे दोन भाग पडतात. आणि याच्यामध्ये उत्तर भारतीय पठारी प्रदेशामध्ये मारवाड, मेवाड, त्यानंतर माळवा आणि बुंदेलखंड ही पठार येतात. गुरु शिखर हे अरवलीतील सर्वात उंचीचं शिखर आहे, हे बरोबर आहे. मात्र त्याची जी उंची आहे ती 1722 मीटर आहे, 1822 मीटर नाही. तर उत्तर भारतीय पठाराचा जर विचार केला तर याच्यामध्ये कोणती पठारं येतात हे आपण पाहिलं. अरवली पर्वत जो आहे तो या पठाराच्या वायव्य भागामध्ये आहे आणि तो एक अतिप्राचीन पर्वत म्हणून ओळखला जातो, किंवा तो एक अतिप्राचीन पर्वत आहे. आणि या पर्वताच्या म्हणजे अरवली पर्वताच्या भागामध्ये आपल्याला संगमरवर खडक आढळतो, हे विधानही लक्षात ठेवा. त्याचबरोबर अरवली पर्वताच्या ईशान्य भागामध्ये सांबर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि या पर्वतामध्ये गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे. तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर विंध्य पर्वत जो आहे तो पूर्व पश्चिम दिशेमध्ये पसरलेला आहे. विंध्य पर्वताचा उत्तरेकडील उतार जो आहे तो मंद आहे. अरवलीच्या पश्चिम उताराकडे मारवाडचं पठार आहे, तर पूर्व उतारावर मेवाडचं पठार आहे. तर जे मॅप दिलेले आहेत ना 5वीच्या बुकमध्ये, किंवा जी मी तुम्हाला 68 नकाशांची फाईल पाठवलेली आहे, तर त्याच्यामध्ये व्यवस्थित हे सगळे मॅप दिलेले आहेत. ते मॅप व्यवस्थित पहा. मॅपवरून तुमचा म्हणजे जॉग्रफीचा 70 ते 80% अभ्यास तुमचा तिथेच कव्हर होत असतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न दक्षिण भारतीय पठाराबद्दल आहे. दक्षिण भारतीय पठारात महाराष्ट्र पठार, तेलंगणा पठार आणि कर्नाटक पठाराचा समावेश होतो. आणि दुसरं विधान आहे शोण नदीच्या उत्तरेस बागेलखंड पठार आहे. अयोग्य, ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही? तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे फक्त अयोग्य. इथे पण ब विधान चुकीचं आहे. त्याचं रिझन म्हणजे शोण नदीच्या उत्तरेला नाही तर दक्षिणेला जे आहे ते बाघेलखंड पठार आहे. जर आपण दक्षिण भारतीय पठाराचा विचार केला तर हे पठार अतिप्राचीन अशा खडकांचं बनलेलं आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र पठार, तेलंगण पठार आणि कर्नाटक पठार यांचा समावेश होतो. आपण उत्तर पठाराचा जसा विचार केला त्याच पद्धतीने दक्षिण पठार पण. तुम्ही मॅप जर एकदा पाहिले ना तर ते तुमच्या परफेक्ट लक्षात राहून जाईल. ही पठारं म्हणजे काय तर सातपुडा, पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांच्या दरम्यानचा द्वीपकल्पाचा भाग आहे, जो की मी तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल समजवताना पण सांगितलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला दख्खनचं पठार जे सांगितलं होतं तर तो पण एक दक्षिण भारतीय पठाराचाच भाग येतो. आणि शोण नदीच्या दक्षिणेच्या बाजूला बाघेलखंड हे पठार आहे आणि त्याच्या पूर्वेला छोटा नागपूर पठार हे आहे. पूर्व दिशेला म्हणजे या बाजूला छोटा नागपूर पठार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे उन्हाळ्यात कोणत्या राज्यात वादळी स्वरूपाचा पाऊस पडतो त्यास कालबैसाखी असं म्हणतात? म्हणजे उन्हाळ्यामध्ये जो पाऊस पडतो त्याला कोणत्या राज्यामध्ये कालबैसाखी असं म्हटलं जातं? अ पश्चिम बंगाल, ब कर्नाटक, क झारखंड आणि ड केरळ. अ सर्व, अ आणि क की ब आणि ड? तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. या प्रश्नाचे जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, पश्चिम बंगाल आणि झारखंड, म्हणजे अ आणि क. तर या दोन राज्यांमध्ये जेव्हा उन्हाळ्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस पडतो तर त्यांना कालबैसाखी म्हणून ओळखलं जातं. तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. उन्हाळा आपल्याला माहिती आहे साधारणतः फेब्रुवारीच्या मध्यापासून ते जूनच्या मध्यापर्यंत भारतामध्ये उन्हाळा हा ऋतू असतो. आणि या कालावधीमध्ये जे वातावरण असते किंवा हवामान असतं ते उष्ण आणि कोरडं असतं. मार्च पासून जून पर्यंत दक्षिणेकडून उत्तरेकडे तापमान वाढत जातं आणि मार्च महिन्यामध्ये दक्षिण भारतामध्ये तर जून महिन्यामध्ये उत्तर आणि वायव्य भारतामध्ये तापमान जास्त असतं. तर हे पण लक्षात घ्या. आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो तर तिथलं हवामान कसं आहे आणि कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या महिन्यामध्ये ते बदलतं हे आपल्याला एक जनरली माहिती असायला पाहिजे. उत्तर भारतामध्ये दिवसा उष्ण आणि कोरडे वारे वाहतात
त्यांना लू म्हणतात, हे आपण मागे पण एकदा पाहिलं होतं. आणि या वाऱ्यांमुळे तापमान जे आहे, म्हणजे लू हे जे उष्ण आणि कोरडे वारे आहेत, त्यामुळे तापमान हे अचानक वाढतं. त्यानंतर याच ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्येच पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमध्ये पाऊस पडतो. हा वादळी स्वरूपाचा पाऊस असतो आणि त्याला कालवैसाखी असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या प्रारंभी मान्सून पूर्व पाऊस पडतो. म्हणजे मान्सून भारतामध्ये दाखल होण्यापूर्वी जो काही पाऊस पडतो, हा पाऊस सुद्धा वादळी आणि गडगडाटी स्वरूपाचा असतो. कर्नाटक आणि केरळमध्ये या पावसालाच ब्लॉसम शॉवर्स म्हणजे फुलांचा वर्षाव असं म्हटलं जातं. तर ही जी नावं आहेत ना, म्हणजे कर्नाटक केरळमध्ये ब्लॉसम शॉवर्स म्हणतात किंवा पश्चिम बंगाल झारखंडमध्ये यालाच कालवैसाखी म्हणतात. तर ही नावं लक्षात ठेवायची आहेत. असं म्हटलं जातं कारण तो जो पाऊस असतो तो कॉफी पिकास उपयुक्त असतो. आणि या पावसामध्ये महाराष्ट्रात जर आपण पाहिलं या पावसाला, तर आम्रसरी किंवा वळीवाचा पाऊस म्हणून ओळखलं जातं. तर हे जे पॉइंट आहेत ते लक्षात ठेवा. पश्चिम बंगाल झारखंडमध्ये कालबैसाखी, कर्नाटक केरळमध्ये ब्लॉसम शावर्स आणि महाराष्ट्रामध्ये आम्रसरी किंवा वळीवाचा पाऊस. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे, मुंबई जवळील अरबी समुद्रात मुंबई हाय येथे नैसर्गिक वायू व खनिज तेल सापडते. आणि ब विधान आहे, भारतात दक्षिणेकडील मन्नारचे आखात प्रवाळ व मोत्यांसाठी प्रसिद्ध आहे. आणि तिसरं विधान आहे, केरळच्या किनारी भागात थोरियम सापडते. अ बरोबर, अ आणि ब बरोबर, सर्व बरोबर की सर्व चूक. तुमचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅट मध्ये मेन्शन करा. 15 सेकंदांचा वेळ तुमच्याकडे आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. इथे सगळी विधानं बरोबर आहेत. मुंबईजवळ अरबी समुद्रामध्ये मुंबई हाय या ठिकाणी नैसर्गिक वायू आणि खनिज तेल सापडतं, हे बरोबर आहे. भारतात दक्षिणेकडे असणारं मन्नारचं आखात जे आहे, तर तिथे प्रवाळ आणि मोती हे सापडतात आणि त्याच्यासाठी ते प्रसिद्ध आहे. आणि त्याचबरोबर केरळच्या किनारी भागामध्ये आपल्याला थोरियम हे जे आपण म्हणू शकतो की थोडक्यात खनिज आहे, एक खनिज संपत्ती आहे थोरियम, जे की अणुऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं, तर ते आपल्याला सापडतं. ओडिसा आणि महाराष्ट्राच्या सागरी भागात सुद्धा काही खनिज आढळतात. पण महत्वाची लक्षात ठेवायची म्हटलं तर मुंबईजवळचं अरबी समुद्रामध्ये असणारं मुंबई हाय हे ठिकाण महत्वाचं आहे, तर हे लक्षातच ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे, 2 विधानं आहेत. पहिलं विधान आहे, कार्निवल हा गुजरातमधील उत्सव वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि ब विधान आहे, कार्निवल म्हणजे आनंदोत्सव. म्हणजे कार्निवल या शब्दाचा अर्थ होतो आनंदोत्सव. अयोग्य, ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही. तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये मेन्शन करा. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे फक्त ब योग्य. पहिलं विधान चुकीचं आहे कारण कार्निवल हा गुजरातमधील नाही, तो गोव्यामधील एक आनंदोत्सव आहे. आणि कार्निवलचा अर्थच होतो आनंदोत्सव. तर जे पर्यटन हा टॉपिक आहे 5वीच्या धड्यामध्ये, तर त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. आणि असे जे महत्वाचे जसे की आसाममधला बिहू हा सण आहे, तर हे जे काही सण असतात किंवा सध्या जे काही चर्चेमध्ये असतील, जसे की पृथ्वी परिक्रमामध्ये वगैरे एखाद्या जर अशा वैशिष्ट्यपूर्ण महोत्सवाचं जर वर्णन आलं असेल, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखा. इथे 4 शहरं दिलेली आहेत आणि त्यांची काही वैशिष्ट्य पुढे दिलेली आहेत. तर याच्यामधली अयोग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. पहिली जोडी आहे जैसलमेर, पॅलेस ऑन व्हील्स. दुसरी जोडी आहे भिलाई, फ्रेंडशिप गार्डन. तिसरी जोडी आहे महू, लष्करी छावणी. आणि चौथी जोडी आहे जगन्नाथपुरी, यमुना काठावरती. तर याच्यामधली अयोग्य जोडी जी आहे ते तुमचं बरोबर उत्तर असेल ते तुम्ही लाईव्ह चॅट मध्ये मेन्शन करा.
या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. जगन्नाथपुरी हे यमुना काठावरती नाहीये. तर जगन्नाथपुरी हे एक 4 धामांपैकी एक आहे आणि ते आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की बंगालच्या उपसागराच्या बाजूलाच आपल्याला ते आढळतं. यमुना नदीच्या काठावरती असणारं शहर आहे आग्रा. जैसलमेर पॅलेस ऑन व्हील्स ही तिथे जाणारी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी रेल्वे आहे. भिलाई येथे फ्रेंडशिप गार्डन आहे. भारत आणि रशियाच्या मैत्रीचं प्रतीक ते मानलं जातं. आणि महू हे ठिकाण सगळ्यांनाच माहिती असेल, खूप इम्पॉर्टंट आहे. तर महू या ठिकाणी एका प्रसिद्ध अशा आपण म्हणू शकतो की समाजसुधारकाचा किंवा नेत्याचा जन्म झालेला होता. तर त्यांचं नाव तुम्ही कमेंटमध्ये किंवा लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करणार आहात आणि तिथे लष्करी छावणी आहे, हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणते पठार खनिजाचे भंडार म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार, छोटा नागपूर पठार की मारवाड पठार? तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, छोटा नागपूर पठार. छोटा नागपूरच्या पठाराला खनिजाचं भंडार म्हणून ओळखलं जातं. तर खाणकाम म्हणजे काय असतं, तर भूगर्भामध्ये आढळणारी जी वेगवेगळी खनिजं असतात ती बाहेर काढली जातात. त्याचबरोबर भूकवचामधली सुद्धा खनिजं काढली जातात. भारताचा विचार केला तर भारतामध्ये असणारं छोटा नागपूरचं पठार जे आहे त्याला खनिजांचं भांडार म्हणून ओळखलं जातं. तिथे खाणकाम व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात चालतो. पूर्व महाराष्ट्र आणि छत्तीसगड, महाराष्ट्राचा जर आपण पूर्वेकडचा भाग पाहिला, इकडे गडचिरोली वगैरे, तर यालाच जोडून असणारी छत्तीसगडची सीमा, हे पण तुम्हाला माहित असेल. छत्तीसगड राज्य हे इकडे महाराष्ट्राचे आहे, म्हणजे तुम्ही युद्धाभ्यास पाहिला असेल तर ते तुम्हाला आठवत असेल. तर छत्तीसगडमधील कोरबा हे नाव लक्षात ठेवा. कोरबा भागामध्ये कोळसा खाणून काढला जातो. कर्नाटकमध्ये कोलार भागामध्ये सोन्याच्या खाणी आहेत. हा प्रश्न जुळा लावायला येऊ शकतो. आसाममध्ये दिग्बोई आणि महाराष्ट्रात अरबी समुद्रात मुंबई हाय. गुजरातमध्ये अंकलेश्वर, कलोल, कोयाली ही खनिज तेलाच्या विहिरी असणारी क्षेत्र आहेत. राजस्थानमध्ये संगमरवर आहे. आंध्र प्रदेशामध्ये कडप्पा या प्रकारचे दगड सापडतात. बांधकाम, रस्ते आणि लोहमार्ग तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती खडी लागते आणि खाणीतून दगड काढून खडी केंद्रामध्ये खडी तयार केली जाते. तर इथे लक्षात काय काय ठेवायचं आहे, एकतर छोटा नागपूर पठार जे की खनिज संपत्तीनी समृद्ध आहे. त्यानंतर छत्तीसगडमध्ये कोरबा भागामध्ये असणारी कोळशाची खाण महत्वाची आहे. कर्नाटकातील कोलार भागामध्ये सोन्याच्या खाणी, कोलार आणि सोनार असं 2 लक्षात ठेवू शकता तुम्ही. आसाममधलं दिग्बोई सगळ्यांच्या लक्षात राहतं आणि महाराष्ट्रातलं अरबी समुद्रामध्ये असणारं मुंबई जवळचं मुंबई हाय. गुजरातमध्ये अंकलेश्वर, कलोल आणि कोयाली. तर इथे कलोल, कोयाली हे 2 शब्द तर सिमिलर वाटतात थोडेफार आणि गुजरातचे अंकल असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर खनिज तेलाच्या विहिरी महत्वाच्या आहेत. राजस्थानमध्ये आढळणारा संगमरवराचा दगड आणि आंध्र प्रदेशमध्ये आढळणारा कडप्पा हा महत्वाचा दगड आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे बेटांशी रिलेटेड. उत्तर अंदमान बेटावरील कोणते सर्वात उंच शिखर आहे? सॅडल, बॅरन, अमनदीवी की यापैकी नाही? तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, उत्तर अंदमान बेटावरचं सॅडल हे सर्वात उंच शिखर आहे. बॅरन हा तर अंदमान निकोबार बेटावरती असणारा एक ज्वालामुखी आहे. तर बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटं आहेत आणि याच्यामधली बहुतेक बेटं जी आहेत ती जलमग्न आहेत. ही बेटं जी आहेत ती विस्ताराने मोठे आहेत आणि त्यांचा मध्यभाग जो आहे तो डोंगराळ आहे. उत्तर अंदमान बेटावरती सॅडल नावाचं एक शिखर आहे, जे की आपण म्हणू शकतो अंदमान निकोबार मधलं सर्वात उंच शिखर आहे. आणि अंदमान समूहातील जे बॅरन बेट आहे तिथे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार समूहामध्ये काही प्रवाळ बेटं सुद्धा आढळतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. हा एकदम इझी क्वेश्चन आहे. भारताच्या उत्तरेस कोणता देश नाही? चीन, नेपाळ, पाकिस्तान की भूतान? तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. खूपच सोपा प्रश्न आहे हा. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, पाकिस्तान हा भारताच्या वायव्यास असणारा देश आहे, उत्तरेस नाही.
तर जर भारताचा विचार केला तर भारत हे आशिया खंडातले एक प्रमुख राष्ट्र आहे आणि भारताच्या पूर्वेला म्हणजे जर आपण भारताचा भाग पाहिला असा, समजा असं एक आपण भारत आहे असं इमॅजिन करा जस्ट, ठीक आहे. इथे जो भाग आहे त्याला चिकन नेक असं म्हटलं जातं. हा समजा भारताचा भाग आहे. तर जर भारताचा आपण विचार केला तर भारताच्या पूर्वेला इकडे आहे बंगालचा उपसागर. त्यानंतर जर आपण पश्चिमेचा विचार केला तर इथे आहे अरबी समुद्र. त्यानंतर जर समजा आपण भारताच्या वायव्येचा विचार केला तर इथे दोन देश आहेत, एक आहे पाक आणि दुसरा आहे अफगाण. पाक आणि अफगाणिस्तान हे दोन देश आहेत भारताच्या वायव्येस. उत्तरेला जर पाहिलं तर चीन आहे, त्यानंतर नेपाळ आहे, त्यानंतर भूतान आहे. तर हे महत्त्वाचे देश आहेत. आणि त्याचबरोबर जर आपण पूर्वेला पाहिलं तर बांगलादेश आणि म्यानमार, म्हणजे जो भारताचा भाग इथे आहे तर इथे बांगलादेश आहे आणि इकडे जो असा भाग येतो भारताचा तर इकडे येतो म्यानमार. तर हे लक्षात ठेवा. भारताच्या सीमेवरती असणारे सगळे देश जे आहेत ते तुम्हाला माहिती असले पाहिजेत. भारताच्या भूसीमा किती देशांना लागलेली आहे, सागरी सीमा किती देशांना लागलेली आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जेव्हा आपण 10वीचा भूगोल घेऊ त्यावेळेला आपण या गोष्टी घेणार आहोत. पण आत्ता आपण अगदी सोपे टॉपिक घेतोय, सोप्या गोष्टी घेतोय आणि मग नंतर आपण थोडं डिफिकल्टमध्ये शिरणार आहोत. तर तुमचा जो स्कोर आहे तो लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. पाहूयात कोणाला किती मार्क्स मिळालेले आहेत. 20 पैकी तुमचे किती बरोबर आले ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. तुमचा स्कोर तुम्ही कशा पद्धतीने मेन्शन करा. समजा तुम्हाला 20 पैकी आपण असं पकडून चालूयात की 18 पडले तर तुम्ही 18/20 अशा पद्धतीने लिहून ते पाठवणार आहात. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की या लेक्चर सिरीजसाठी मी तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये बोलले होते की तुम्ही जर स्वतः काही प्रश्न काढले तर ते तुम्ही मला पाठवू शकता. तर वॉरियर पूनम यांनी मला त्यांचे प्रश्न पाठवले होते टेलिग्रामवरती, माझ्या पर्सनल ID वरती. तर स्पेशल थँक्स टू यू वॉरियर पूनम की तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केलात आणि तुमचे क्वेश्चन जे होते ते खूप छान क्वेश्चन्स होते. काही क्वेश्चनमध्ये थोडेफार चेंजेस करून मी ते क्वेश्चन्स ॲड केले होते याच्यामध्ये. काही माझे स्वतःचे क्वेश्चन्स होते तर काही मॅडमनी दिलेले जे क्वेश्चन होते ते मी ॲड केले होते. तर परत एकदा खूप खूप थँक्यू. तुमचा जो स्कोर आहे तो छान आलेला आहे आणि तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा कारण स्टेट बोर्ड हे खूप इम्पॉर्टंट आहेत. खूप सगळा डाटा जो आहे किंवा खूप कंटेंट आहे, अभ्यासक्रम आहे आपला तो स्टेट बोर्डमधूनच कव्हर होत असतो. पुढच्या आठवड्यामध्ये आपण हिस्ट्री या सब्जेक्टकडे जाणार आहोत. 5वीचा जो इतिहास आहे तो आपण घेणार आहोत. भूगोल जो आहे तो आपण घेणार आहोत 9वीचा, पण तो आपण नंतर घेणार आहोत. त्याचं रिझन म्हणजे 6वी, 7वी आणि 8वीचा जो भूगोल आहे तर तो राज्यसेवा प्रीच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते जे भूगोलाचे चॅप्टर आहेत तर म्हणजे जनरली मी सिलेबसचा असा भाग कव्हर करण्याचा प्रयत्न करते जो की तुम्हाला ऑल ओव्हर सगळ्या म्हणजे प्री मेन्स असेल, तुम्ही राज्यसेवा देत असाल, कंबाईंड देत असाल, ग्रुप C देत असाल, कोणतीही एक्झाम देत असाल, सरळ सेवा देत असाल तर प्रत्येक एक्झामच्या दृष्टीने जो महत्त्वाचा पार्ट असेल तोच पार्ट सुरुवातीला कव्हर करण्याचा मी प्रयत्न करते. म्हणून आपण नेक्स्ट वीकमध्ये 5th हिस्ट्री हा सब्जेक्ट घेणार आहोत. तर जे पण सब्जेक्ट मी सांगते किंवा जे पण क्लासेस मी सांगते त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन आहे की ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यासामध्ये राहिला तर त्याचं तुम्हाला जास्त आउटपुट मिळेल. या हेतूनेच मी अशा पद्धतीने लेक्चर्स प्लॅन करते. आय होप तुम्हाला समजत असेल की मी हे कशासाठी प्लॅन करते. तरी काही डाऊट्स असतील तुमच्या डोक्यामध्ये तर तुम्ही तसं कमेंटमध्ये विचारू शकता. सगळ्यांचा स्कोर चांगला आलेला आहे. थोडेफार जरी मार्क गेले असतील तरी टेन्शन घ्यायचं नाही. पुढच्या आठवड्यामध्ये अजून चांगला अभ्यास करून या. पुढच्या वीकमध्ये आपण हिस्ट्री व्यवस्थित कव्हर करूयात. त्याच्यामध्ये आपण भारताचा जो इतिहास आहे, जुनं पुस्तक जे आहे ते तुम्हाला करून यायचं आहे आणि आपण त्याच पुस्तकांवरती पुढच्या आठवड्याचं लेक्चर जे आहे ते घेणार आहोत. आय होप ह्या लेक्चर सिरीजचं तुम्हाला नक्कीच म्हणजे जरी तुम्ही 2020 किंवा 2021ची तयारी करत असाल तरी तुम्हाला याचा नक्कीच फायदा होत असेल. आणि जर तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या इतर फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा कारण त्यांची यातून रिव्हिजनही होणार आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच बेसिक कन्सेप्टसुद्धा कव्हर होणार आहेत. आणि हे सगळे लेक्चर्स किंवा कोणतीही अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.